नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की ईश्वरी आणि अर्णव हे एकमेकांना भेटलेले असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्ही आत्ता जी काही एंगेजमेंट करत आहात लावण्यासोबत त्या नात्यात तुम्ही खुश आहात का? तेव्हा अर्णव म्हणतो माझ्याबद्दल बोलणं गरजेचंच आहे का? तेव्हा ईश्वरी म्हणते का नाही, तुम्ही मला मैत्रीण मानता ना, तुम्ही मला प्रश्न विचारू शकता, मग मी तुम्हाला प्रश्न विचारले तर तुम्हाला उत्तर देणं भाग आहे ना. तेव्हा अर्णव म्हणतो हो, पण आज मे बी तुम्ही माझी मैत्रीण असाल, पण उद्या तुम्ही माझी मैत्रीण असाल का नसाल माहीत नाही. असं बोलल्यानंतर ना ईश्वरी एकदम शॉक होते आणि म्हणते का? अर्णव म्हणतो नाही मला माहिती, काय माहिती असेल का नसेल, तो तुमच्या मनालाच विचारा. तेव्हा आता ईश्वरी पण कन्फ्यूज झालेली असते. अर्णव मनातल्या मनात म्हणत असतो तुम्ही एंगेजमेंटला तयार झाला आहात म्हणून मी एंगेजमेंट करत आहे, नाही तर मला एंगेजमेंट करण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही, असं सगळं अर्णव मनातल्या मनात बोलत असतो. आणि इकडं हे सगळं ऐकून आता ईश्वरी खूपच शॉक झालेली असते. तसंच आता ईश्वरी इकडे म्हणजेच अर्णवच्या घरी आलेले असते. तेव्हा तिथे तिला लावण्य भेटते. लावण्य म्हणते माझी आणि ARची एंगेजमेंट आहे, कळालं का तुला? यू आर ग्रॅज्युअली इन्व्हायटेड, असं ती ईश्वरीला बोलते. ईश्वरी म्हणत असे हिला खूपच माज आहे, असं सगळं ईश्वरी मनातल्या मनात म्हणत असते. आणि लावण्या तिचा सगळा ॲटिट्यूड तिला दाखवत असते. आणि इकडे राकेशनं अंजलीच्या दुधामध्ये काहीतरी मिक्स केलेलं असतं जेणेकरून तिला त्रास व्हावा आणि तिला काहीतरी व्हावं. आणि अंजली ते दूध पिते. आता अंजलीला राकेशने मिक्स केलेल्या काही औषधामुळे अंजलीला काही होणार तर नाही ना, हे पाहण्यासाठी विसरू नका तू ही रे माझा मितवा आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.